वळूयात पुढच्या बातमीकडे। सुनेत्रा पवार आज प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत। बारामतीमध्ये आजपासून सुनेत्रा पवारांचा प्रचार सुरू होतो। अजित पवार यांना त्यांनी अभिवादन केले। राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदार यावेळी उपस्थित असणार आहेत। आज बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ पार पडणार आहे। कण्हेरीच्या हनुमान मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात बारामतीमधून अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांच्याकडून। नवनाथ, सुनेत्रा पवार आजपासून प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत। नेमके राष्ट्रवादीचे कोणते महत्त्वाचे नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत? बारामती पोटनिवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार जे आहेत सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ जो आहे तो आज कण्हेरी येथील हनुमान मंदिरामध्ये नारळ वाढून करण्यात येणार आहे। मी सध्या या ठिकाणी आहे। या ठिकाणी आता सर्व कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। खरे तर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बारामती माझा श्वास कधीच थांबणार नाही अशा आशयाचा बोर्ड देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। याचबरोबर उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात आहे। यामुळे उन्हाची तीव्रता असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ऊन लागणार आहे। यामुळे मंडपाची व्यवस्था येणाऱ्या कार्यकर्त्यांना केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच आता थोड्याच वेळामध्ये सुनेत्रा पवार जे आहे ते या ठिकाणी दाखल होणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, त्याचबरोबर मंत्री आदित्य तटकरे, त्याचबरोबर अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जे आहेत ते या ठिकाणी दाखल होणार आहेत। आणि थोड्याच वेळामध्ये या प्रचाराचा नारळ वाढवून जो आहे तो सुरुवात केली जाणार आहे। सर्वप्रथम सुनेत्रा पवार यांनी विद्या परिषद येथील अजितदादा यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलेलं आहे। आणि यानंतर या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये सुनेत्रा पवार या ठिकाणी येऊन हनुमान मंदिरामध्ये खरं तर नारळाचा प्रचाराचा शुभारंभ जो आहे तो या ठिकाणी केला जाणार आहे। आणि यानंतर अजितदादांना प्रथम श्रद्धांजली वाहिली जाईल आणि यानंतर खऱ्या अर्थाने या प्रचाराला सुरुवात केली जाईल अशी शक्यता जी आहे ती अंकित वर्तवली जात आहे। खरं तर नवनाथ, आपण बघतोय की शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सुद्धा हीच इच्छा होती, सगळ्यांचीच ही इच्छा होती की ही निवडणूक बिनविरोध व्हावी। मात्र निवडणूक सध्या बिनविरोध होत नाहीये, त्यामुळे शरद पवार गटातले काही नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत का? नक्कीच बारामतीची महाराष्ट्राची सगळ्यांची इच्छा होती की ही बारामतीची पोटनिवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी। मात्र खऱ्या अर्थाने यामध्ये काँग्रेसने देखील आपला उमेदवार दिलेला होता, मात्र त्यांनी शेवटच्या दिवशी उमेदवार जो आहे तो माघारी घेतला। यामुळे कदाचित असं वाटलं होतं की बारामतीची पोटनिवडणूक जी आहे ती बिनविरोध होईल, मात्र त्याला अपयश आलं। यामध्ये आता या निवडणुकीमध्ये 23 उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहे। नक्कीच नवनाथ, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर सध्या अजित पवार यांना अभिवादन केले जाते आणि त्यानंतर सुनेत्रा पवार आपल्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत। बारामतीची ही पोटनिवडणूक होते आणि आजपासून सुनेत्रा पवार आपल्या प्रचाराला सुरुवात करतात। या प्रचारामध्ये ते नेमके कोणते मुद्दे मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे।